आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 25 जानेवारी 2026. विषय: सत्य. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव. तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस. मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. उत्तरदायी वाचन. यहोशवा. यहोशवाने इस्रायल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्रायलीयपैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली. मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहत होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते. मी परमेश्वराने तुम्हाला ती जमीन दिली. तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्यामुळे ती तुम्हाला मिळाली. ती शहरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी दिली. आता त्या जमिनीवर आणि त्या नगरांमध्ये तुम्ही राहत आहात. द्राक्षमळे आणि जैतून वृक्षांच्या बागा तुम्हाला मिळाल्या, पण त्या तुम्हाला लावाव्या लागलेल्या नाहीत. मग यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिकपणाने त्याची सेवा केली पाहिजे. पण कदाचित या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल, तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहत असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करू. आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले. लोक यहोशवाला म्हणाले, आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, माझा न्याय कर. मी सच्चे आयुष्य जगलो हे सिद्ध कर. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही. परमेश्वरा, माझी चौकशी कर, माझी परीक्षा घे. माझ्या हृदयात आणि मनात अगदी जवळून पहा. मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो. राजे. याच सुमारास हिजकिया आजारी होऊन जवळजवळ मृत्युशय्येवरच होता. आमोसचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे गेला. तो हिजकियाला म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे आहे, तू आता घराच्या कारभाराची निर्वाणीरू करावीस, कारण तू फार काळ जगणार नाहीस. तुझा मृत्यू समीप आला आहे. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे वळवले. परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला, हिजकिया मरणासन्न अवस्थेत, परमेश्वर, मी तुझी मन पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.
एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला. यशयामधला चौक ओलांडून जाण्यापूर्वीचा पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिजकिया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो, तू करुणा भाकलीस ती मी ऐकली आणि तुझी अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो. तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. तुला मी आणखी 15 वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वतःसाठी, तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन. स्तोत्रसंहिता. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो, ते मला खूप आवडते. परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उद्धार केला. माझ्या आत्म्या शांत हो, परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे. देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस. तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस. मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन. स्तोत्रसंहिता. सर्व देशांनो परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा. देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जय जयकार करा. योहान. येशू पुन्हा गालिलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीस येशूने पाण्याचे द्राक्षारसात रूपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य अधिकारी होते त्यापैकी एक अधिकारी कफर्नहूम नगरात राहत होता. या माणसाचा मुलगा आजारी होता. येशू यहुदियातून आला आहे आणि आता तो गालिलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्नहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता. येशू त्याला म्हणाला, चमत्कार आणि अद्भुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल. राजाचा अधिकारी म्हणाला, महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला. येशूने उत्तर दिले, जा, तुझा मुलगा वाचेल. येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला. तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नोकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, तुमचा मुलगा बरा आहे. त्या मनुष्याने विचारले, माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले? नोकर म्हणाले, काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला. तुझा मुलगा वाचेल असे 1 वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते. हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला. योहान. येशू जैतुनाच्या डोंगरावर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले. म्हणून येशू लोकांना म्हणाला, तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल, वधस्तंभावर ठार माराल. मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही. येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्या यहुदी लोकांना तो म्हणाला, तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळे करेल.
रोमकरांस. म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. इफिसकरांस. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो, ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्हाला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करून घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. यासाठी तुम्ही करणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे. म्हणून लबाडी करू नका. प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे. तुम्ही रागवा पण पाप करू नका. सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो. तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो, यासाठी की जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात. सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा, आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा. इफिसकरांस. प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. मी हे सांगतो कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. विज्ञानाने प्रेरित केलेला आत्मविश्वास हा आहे की सत्य हे खरे आहे आणि चूक ही असत्य आहे. सत्यापुढे चूक ही भित्री असते. ख्रिश्चन शास्त्रज्ञाचे औषध म्हणजे मन, दैवी सत्य जे माणसाला मुक्त करते. सत्य स्वातंत्र्याचे घटक आणते. त्याच्या ध्वजावर आत्म्याने प्रेरित ब्रीदवाक्य आहे, गुलामगिरी नष्ट झाली आहे. देवाची शक्ती बंदिवानांना मुक्ती देते. कोणतीही शक्ती दैवी प्रेमाचा सामना करू शकत नाही. ही कोणती कथित शक्ती आहे जी स्वतःला देवाच्या विरोधात करते? ती कुठून येते? अशी कोणती शक्ती आहे जी माणसाला पाप, आजार आणि मृत्यूच्या लोखंडी बेड्यांमध्ये बांधते? माणसाला जे काही गुलाम बनवते ते दैवी सरकारच्या विरोधात आहे. सत्य माणसाला मुक्त करते. तुम्हाला माहीत असेलच की पहिले सत्य त्याच्या अनुयायांच्या कमीपणा आणि विश्वासूपणामुळे कधी पुढे जाते. अशा प्रकारे काळाची वाटचाल स्वातंत्र्याचा ध्वज घेऊन पुढे जाते. या जगाच्या शक्ती लढतील आणि त्यांच्या रक्षकांना आज्ञा देतील की सत्य त्यांच्या प्रणालींना मान्यता देईपर्यंत रक्षकांना जाऊ देऊ नका. परंतु विज्ञान टोकदार संगींकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहते. नेहमीच काही गोंधळ असतो, परंतु सत्याच्या मानकांकडे एक रॅलिंग असते. पौलाला शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या मानवांवर सत्याच्या मागण्यांची स्पष्ट जाणीव होती, जेव्हा त्याने म्हटले, तुमची शरीरे जिवंत, पवित्र, देवाला स्वीकारार्ह यज्ञ म्हणून अर्पण करा, जी तुमची वाजवी सेवा आहे. परंतु जो देहाच्या विश्वासांपासून जन्माला आला आहे आणि त्यांची सेवा करतो, तो या जगात कधीही आपल्या प्रभूच्या दैवी उंचीवर पोहोचू शकत नाही.
अशी वेळ येईल जेव्हा मनुष्याची आध्यात्मिक उत्पत्ती, येशूला मानवी उपस्थितीत आणणारे दैवी विज्ञान समजून घेतले जाईल आणि प्रदर्शित केले जाईल. कोणत्याही युगात पहिल्यांदा बोलले असता, सत्य प्रकाशासारखे अंधारात चमकते आणि अंधाराने ते समजले नाही. जीवन, पदार्थ आणि मनाची खोटी भावना दैवी शक्यता लपवते आणि वैज्ञानिक प्रात्यक्षिक लपवते. जर आपल्याला ख्रिस्ताचे, सत्याचे अनुसरण करायचे असेल, तर ते देवाच्या नियुक्तीच्या मार्गात असले पाहिजे. येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मी करतो ती कामेही करेल. जो माणूस मुळापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक आजारावर दैवी उपाय शोधेल, त्याने दुसऱ्या कोणत्याही मार्गाने विज्ञानाच्या टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करू नये. सर्व निसर्ग माणसाला देवाचे प्रेम शिकवतो, परंतु माणूस देवावर सर्वोच्च प्रेम करू शकत नाही आणि त्याचे संपूर्ण प्रेम आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित करू शकत नाही. भौतिक गोष्टींवर प्रेम करत असताना किंवा आध्यात्मिक गोष्टींपेक्षा त्यावर जास्त विश्वास ठेवत असताना. सत्य काय आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रात्यक्षिकाने दिले जाते. रोग आणि पाप दोन्ही बरे करून, आणि हे प्रात्यक्षिक दाखवते की ख्रिश्चन उपचार सर्वात जास्त आरोग्य प्रदान करते आणि सर्वोत्तम पुरुष बनवते. भौतिक इंद्रियांना ख्रिश्चन विज्ञानाच्या कठोर मागण्या तात्पुरत्या वाटतात, परंतु नश्वर लोक हे शिकण्यास घाई करत आहेत की जीवन हा देव आहे, चांगले आहे आणि वाईटाला प्रत्यक्षात मानव किंवा दैवी अर्थव्यवस्थेत स्थान किंवा शक्ती नाही. भौतिक इंद्रियांना ख्रिश्चन विज्ञानाच्या कठोर मागण्या तात्पुरत्या वाटतात, परंतु नश्वर लोक हे शिकण्यास घाई करत आहेत की जीवन हा देव आहे, चांगले आहे आणि वाईटाला प्रत्यक्षात मानव किंवा दैवी अर्थव्यवस्थेत स्थान किंवा शक्ती नाही. इंद्रियांच्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करताना, सर्व चुका शेवटी सत्याच्या अधीन होईपर्यंत, पूर्णपणे आणि न्याय्यपणे जास्तीत जास्त किंमत मोजावी लागते. पापाचे वेतन देण्याची दैवी पद्धत म्हणजे एखाद्याच्या अडचणी दूर करणे आणि इंद्रिय आणि आत्मा यांच्यात कसे विभाजन करायचे हे अनुभवातून शिकणे. आजारपण ही अशी स्थिती आहे ज्यावर देवाचे नियंत्रण नाही हे मान्य करणे म्हणजे असे गृहीत धरणे की काही प्रसंगी सर्वशक्तिमान शक्ती शक्तिहीन असते. ख्रिस्ताचा नियम किंवा सत्य, आत्म्याला सर्व गोष्टी शक्य करते. सत्याने सर्व स्वार्थातून चुकीला बाहेर काढले पाहिजे आणि ते करते. सत्य ही एक दुधारी तलवार आहे, जी रक्षण करते आणि मार्गदर्शन करते. सत्य योग्य पाहुण्यांना पाहण्यासाठी करूब ज्ञानाला समजुतीच्या दाराशी ठेवते. दया आणि न्यायाने तेजस्वी, सत्याची तलवार दूरवर चमकते आणि सत्य आणि चूक, भौतिक आणि आध्यात्मिक, अवास्तव आणि वास्तविक यांच्यातील अनंत अंतर दर्शवते. दैवी मन माणसाच्या संपूर्ण आज्ञाधारकतेची, प्रेमाची आणि शक्तीची योग्य मागणी करते. कोणत्याही कमी निष्ठेसाठी कोणतेही आरक्षण नाही. सत्याचे पालन केल्याने माणसाला शक्ती आणि सामर्थ्य मिळते. चुकीच्या अधीनतेमुळे शक्ती कमी होते. सत्य प्रत्यक्ष आध्यात्मिक कायद्याने सर्व वाईट गोष्टी आणि भौतिकवादी पद्धती काढून टाकते. जो कायदा आंधळ्यांना दृष्टी देतो, बहिऱ्यांना श्रवण देतो, मुक्यांना आवाज देतो आणि लंगड्यांना पाय देतो. जर ख्रिश्चन विज्ञान मानवी श्रद्धेचा अपमान करते, तर ते आध्यात्मिक समजुतीचा सन्मान करते, आणि फक्त एकाच मनाला सन्मान मिळण्याचा अधिकार आहे.
जेव्हा आजारपणाचा किंवा पापाचा भ्रम तुम्हाला मोहात पाडतो, तेव्हा देवाला आणि त्याच्या कल्पनेला दृढपणे चिकटून राहा. त्याच्या प्रतिमेशिवाय इतर काहीही तुमच्या विचारात राहू देऊ नका. जीवन, पदार्थ किंवा बुद्धिमत्ता पदार्थात असू शकते या चुकीच्या विरोधात असण्याच्या सत्याला चिकटून राहा. सत्याच्या प्रामाणिक दृढनिश्चयाने आणि दैवी विज्ञानाच्या अपरिवर्तनीय, अचूक आणि निश्चित परिणामाची स्पष्ट धारणा घेऊन विनंती करा. मग, जर तुमची निष्ठा तुमच्या विनंतीच्या सत्याच्या अर्ध्या बरोबरीची असेल तर तुम्ही आजारी लोकांना बरे कराल. सत्य होकारार्थी आहे आणि सुसंवाद प्रदान करते. सर्व आध्यात्मिक तर्कशास्त्र सत्याच्या या साध्या नियमाने प्रेरित आहे, जे सर्व वास्तवाचे नियमन करते. तुम्ही वापरत असलेल्या सत्य युक्तिवादांनी आणि विशेषतः तुम्ही ज्या सत्य आणि प्रेमाच्या आत्म्याचा आनंद घेता त्याद्वारे तुम्ही आजारी लोकांना बरे कराल. सर्व प्रकारचे वाईट बाहेर काढा. प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा. प्रत्येक प्रकारच्या चुकीला सत्य सांगा. ट्यूमर, अल्सर, ट्यूबरकल्स, जळजळ, वेदना, विकृत सांधे, जागृत स्वप्न छाया आहेत. नश्वर विचारांच्या काळ्या प्रतिमा आहेत, जे सत्याच्या प्रकाशासमोरून पळून जातात. जर सत्य तुमच्या दैनंदिन चालण्यात आणि संभाषणात चुकांवर मात करत असेल, तर तुम्ही शेवटी म्हणू शकता, मी चांगली लढाई लढली आहे. मी विश्वास राखला आहे, कारण तुम्ही एक चांगला माणूस आहात. जर शिष्य आध्यात्मिकरित्या प्रगती करत असेल तर तो प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तो सतत भौतिक ज्ञानापासून दूर जातो आणि आत्म्याच्या अविनाशी गोष्टींकडे पाहतो. जर प्रामाणिक असेल, तर तो सुरुवातीपासूनच प्रामाणिक असेल आणि दररोज योग्य दिशेने थोडेसे मिळवेल, जोपर्यंत तो शेवटी आनंदाने आपला मार्ग पूर्ण करत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.